हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ एम के. तर आज आपण बघतोय सेकंड इयरचा जो सब्जेक्ट आहे प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स. तर त्यामध्ये आपण डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी बघतोय. ऑलरेडी इन द लास्ट लेक्चर वी हॅव सीन what is the mathematical definition of probability, and in this lecture we are going to see axiomatic probability. Okay, axiomatic definition of the probability. आता या दोन डेफिनेशन्समध्ये फरक काय आहे तर जिथं तुम्हाला रँडम एक्सपेरिमेंट दिलेला असतो तिथं तुम्ही त्याचे आउटकम्स कॅल्क्युलेट करू शकता. व्हॉट आर द पॉसिबल आउटकम्स ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि त्यावरून तुम्ही नंबर ऑफ आउटकम्स इन द सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ आउटकम्स इन द पर्टिक्युलर इव्हेंट हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि मग प्रोबॅबिलिटी काढू शकता, बरोबर. पण ज्या केसमध्ये तुम्हाला ऑलरेडी रँडम एक्सपेरिमेंट दिलेला नाही आहे किंवा तुम्हाला सॅम्पल स्पेसमध्ये काय आउटकम्स आहेत हे दिलेलं नाही आहे आणि डायरेक्ट काही सर्टन इव्हेंट्सची तुम्हाला फक्त प्रोबॅबिलिटी दिलेली आहे, तर त्या केसमध्ये हाऊ टू डिटरमाइन द प्रोबॅबिलिटी ऑफ सम अदर इव्हेंट्स ते आपल्याला मॅथमॅटिकल डेफिनेशनने नाही काढता येत. सो तिथं कशाची गरज पडते द डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी वेअर द ॲक्झियम्स आर इन्क्लुडेड. ओके, सो लेट एस बी द सॅम्पल स्पेस. Sample space means what? Collection of all possible outcomes. Let S be the sample space and A be the event. A be the event. That is, A is contained in S. Okay, the probability P of A of event A is defined as, okay, is defined as it should satisfy the three conditions, the three axioms. First axiom is probability of any event A is always greater equal 0. Probability of any event A is always greater equal 0. Second axiom, probability of sample space is equal to 1. And third axiom, if A1 comma A2 up to AN are n mutually exclusive events, then probability of their union, A1 union A2 union AN, is equal to summation of their separate probabilities. That is, I is equal to 1 to n probability of AI. हे समेशन साइन जे आहे ते काय सांगते आपल्याला तर सगळ्या इव्हेंट्सच्या सेपरेट प्रोबॅबिलिटीज जे आहेत तुमच्याकडं त्यांची ॲडिशन घ्यायची. ओके, सो इट इज इक्वल टू probability of A1 union A2 union up to AN is equal to summation I is equal to 1 to n probability of AI. So symbolically कसं लिहिता येईल हे? Symbolically you can write this union as I is varying from 1 to n AI, okay, is equal to summation I is equal to 1 to n probability of AI. So what is the definition? Definition says that any function P of A is said to be probability function if probability of any event A is always greater equal 0. 0 किंवा 0 पेक्षा मोठी हवी आहे probability. Second axiom is probability of the sample space is equal to 1. Okay,
and the third axiom is for any n mutually exclusive events. म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह म्हणजे काय, ते त्यांच्या इंटरसेक्शनमध्ये काही नको आहे, बरोबर. सगळे जे इव्हेंट्स आहेत घेतलेले ते डिसजॉईंट हवे आहेत. सो इफ A1 to AN आर द डिसजॉईंट और यू कॅन से म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह इव्हेंट्स, देन probability of their union is equal to addition of their probabilities separately. Okay, so this is the axiomatic definition of probability. Now we will see some theorems. Okay, during these proofs of the theorems you will understand why the axiomatic probability definition is needed. Okay, so the first theorem, the probability of impossible event, probability of impossible event is 0. Okay, probability of impossible event is 0. सो आता इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजे काय, सॅम्पल स्पेस म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये आपण सगळे पॉसिबल आउटकम्स जे आहेत ते आपण कलेक्ट करतो. सो एखादी गोष्ट इम्पॉसिबल म्हणजे काय, तर ती घडण्याची शक्यता काय होते, 0 होते. म्हणजेच प्रोबॅबिलिटी 0 होते, पण ते आपल्याला मॅथमॅटिकली आता प्रूफ करायचं आहे, बरोबर. सो इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजे काय, असा इव्हेंट ज्याच्यामध्ये काहीच नाही आहे. ओके, म्हणजे तो एम्प्टी झाला. ओके, सो इम्पॉसिबल इव्हेंट इज इक्वॅलंट विथ एम्प्टी सेट. Impossible event is equivalent with empty set. Okay, so now let A be any other event. So कुठल्याही इन जनरल पॉसिबल इव्हेंटचा यूज करून आपण हे प्रूव्ह करणार आहे की इम्पॉसिबल इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 0 असते. सो लेट A बी एनी पॉसिबल इव्हेंट. ओके, सो यू कॅन रिराईट दिस A बाय युझिंग सेट थेअरी. एला आपण कसं लिहू शकतो, कुठल्याही सेटला एम्प्टी सेटसोबत युनियन घेऊन लिहू शकतो ना. क्लिअरली ए आणि एम्प्टी सेट हे डिसजॉईंट आहेत. का, कारण एम्प्टी सेटमध्ये एलिमेंट्सच नाही आहेत आणि एमध्ये एलिमेंट्स आहेत. ओके, सो वेअर ए अँड फाय दॅट इज एम्प्टी सेट आर म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह और यू कॅन से डिसजॉईंट. ओके, सो what we can use now, what we can use here, we can use the third axiom. Hence by axiom 3, बघा axiom 3 चं स्टेटमेंट काय आहे. axiom 3 says that if you have n mutually exclusive events, then their union's probability is equal to addition of their probabilities. Okay, so we can use it and we can write probability of A is equal to probability of A union empty set. Okay, so it is equal to probability of A is equal to probability of A plus probability of phi. का सेपरेट केली प्रोबॅबिलिटी दोघांना, कारण हे दोघं डिसजॉईंट आहेत, म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह आहेत. सो आपण बाय ॲक्झिओम 3 वी कॅन सेपरेट देअर प्रोबॅबिलिटीज. सो इट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॅन्सल्ड. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एम्प्टी सेट इज इक्वल टू काय उरलं लेफ्ट हँड साईडला, 0. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एम्प्टी सेट इज 0 अँड दिस इज वॉट वी हॅव टू प्रूव्ह. ओके, now next theorem is the probability of the complementary event. Okay, so let us understand it. Second theorem, theorem 2. The probability of the complementary event A bar of A is probability of A bar is equal to 1 minus probability of A.
सो हा थेरम समजून घेण्यासाठी आधी आपण व्हेन डायग्राम ड्रॉ करूयात. ओके, सो लेट दिस बी द सॅम्पल स्पेस यू हॅव. ओके, लेट दिस इज द सॅम्पल स्पेस अँड दिस इज इव्हेंट ए. ओके, this is event A. So now what is A bar then? A bar काय आहे? तर A bar म्हणजे सॅम्पल स्पेस मधून A चे सगळे एलिमेंट्स काढून टाकणार आहे आपण. सो आपण जो A bar आहे तो A bar आपण बघूयात काय आहे. हा जो रेड लाईन्सने आपण डिनोट केलेला आहे हा तुमचा A bar आहे, बरोबर. म्हणजे ए चे सगळे एलिमेंट्स आपण काढून टाकले. ठीक आहे. सो एक गोष्ट लक्षात आली असेल की सॅम्पल स्पेस म्हणजे काय आहे. मग सॅम्पल स्पेस म्हणजे ए आणि ए बारचं युनियन आहे, बरोबर. सो सिम्पली सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू ए युनियन ए बार, ॲज दिस इज युअर ए बार, बरोबर. सो यू कॅन नाव टेक द प्रोबॅबिलिटी ऑन बोथ साइड्स. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एस इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन ए बार. आता हे तर क्लिअर आहे, ए आणि ए बार जे आहेत ते काय आहेत, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत ना. ए अँड ए बार आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. वाय दे आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह? बिकॉज देअर इंटरसेक्शन इज एम्प्टी सेट. ए इंटरसेक्शन ए बार इज इक्वल टू एम्प्टी सेट. म्हणजेच ते डिसजॉईंट झाले, म्हणजेच ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह झाले, बरोबर. सो ए अँड ए बार आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. हेन्स by axiom 3, again we can apply the axiom 3. What we can say? By axiom 3, probability of S is equal to probability of A plus probability of A bar. हे का पॉसिबल झालं? कारण ते दोघं म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत. सो आपण ॲक्झिओम 3 वापरला आणि त्यांच्या युनियनची प्रोबॅबिलिटी म्हणजे त्यांच्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन आहे असं आपण लिहिलं. नाव बाय ॲक्झिओम 2, ॲक्झिओम 2 काय सांगतं? प्रोबॅबिलिटी ऑफ एस इज इक्वल टू 1. सो इट इज इक्वल टू 1 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार. So probability of A bar is equal to, shift this probability of A on left hand side. So it is 1 minus probability of A and hence proved. ओके, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट जो असतो त्याची प्रोबॅबिलिटी काय असते? 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ द गिवन इव्हेंट. ओके, नाउ नेक्स्ट इज De Morgan's laws. Okay, we will see De Morgan's laws in probability theory. सेट थेरी मधले De Morgan's laws ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत. ओके, De Morgan's laws. Okay, since an event is the subset of sample space, De Morgan's laws are applicable to De Morgan's laws are applicable to events. ओके, सबसेट्सच आहेत आणि आपण जो सेट थेरीमध्ये De Morgan's लॉ बघितलेला आहे तो सेट्ससाठी आहे, सबसेट्ससाठी. सो इव्हेंट्स म्हणजे सबसेट्सच आहेत सॅम्पल स्पेसचे. सो वी कॅन अप्लाय द De Morgan's लॉ टू इव्हेंट्स ऑल्सो. ओके, सो लेट A and B be the two events, then probability of A union B, its complement is equal to probability of A complement intersection B complement. म्हणजे युनियनचा कॉम्प्लिमेंट घेताना जर तुम्ही तो कॉम्प्लिमेंट सेपरेट करत असाल दोन्ही इव्हेंट्सला तर युनियन तुम्हाला कशाने इंटरचेंज करायचं आहे? इंटरसेक्शनने, अँड व्हाईस वर्सा.
सेम थिंग विल हॅपन फॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी बार. परत तुम्ही बार सेपरेट करणार आहे, बरोबर. सो जेव्हा बार तुम्ही सेपरेट करणार आहे किंवा कॉम्प्लिमेंट सेपरेट करणार आहे त्यावेळी इंटरसेक्शन आणि युनियन हे काय करायचे, रिप्लेस करायचे एकमेकांनी. म्हणजे इथं इंटरसेक्शन आहे म्हणून आपण काय करणार आता, जेव्हा बार आपण सेपरेट आउट करतोय तेव्हा त्याचं युनियन करणार. सो दिस इज द डी मॉर्गन्स लॉज. ओके, सो सेपरेटली वी विल सी द प्रूफ ऑफ दिस टू डी मॉर्गन्स लॉज. ओके, सो क्लिअर आहे. ड्रॉ द वेन डायग्राम. आधी आपण वेन डायग्राम ड्रॉ करूयात. सो वेन डायग्राममध्ये ड्रॉ ए अँड बी. ओके, ए आणि बी आपण ड्रॉ करूयात. दिस इज युअर सॅम्पल स्पेस, दिस इज ए अँड दिस इज इव्हेंट बी. तर आता तुम्हाला कोणाची प्रोबॅबिलिटी बघायची, ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. सो ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट आधी आपण ड्रॉ करूयात. सो रेडने आपण ए युनियन बी ड्रॉ करूयात पहिल्यांदा. ओके, रेड कलरने आपण काय ड्रॉ करतोय, ए युनियन बी. सो तुमचा ए युनियन बी कसा दिसेल, इट विल लुक लाईक, इट विल लुक लाईक दिस. हा झाला तुमचा ए युनियन बी. ओके, नाव ब्ल्यू कलरमध्ये आपण ए युनियन बीचं कॉम्प्लिमेंट ड्रॉ करूयात. ओके, सो ए युनियन बीचं कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ए युनियन बीचं कॉम्प्लिमेंट म्हणजे ए युनियन बी सोडून बाकीचे सगळे सॅम्पल स्पेसमधले. सो लेट अस shade it with blue lines. Okay, so this is your A union B bar. ओके, सो आता आपल्याला प्रोबॅबिलिटी जी आहे ती ए युनियन बी बारची प्रोबॅबिलिटी बघायची. त्याआधी आपण हे चेक करूयात की जी राईट हँड साईड आहे त्या राईट हँड साईडमध्ये जो दिलेला इव्हेंट आहे ए बार इंटरसेक्शन बी बार, हा कोणता इव्हेंट मिळतोय. जर तो सेम इव्हेंट मिळाला ए युनियन बी बार इतकाच, तर मग आपल्याला प्रोबॅबिलिटी पण सेमच मिळणार. सो नाव ड्रॉ द सेकंड वेन डायग्राम. ओके, इन दॅट सेकंड वेन डायग्राम अगेन ड्रॉ द सेम सॅम्पल स्पेस एस. आफ्टर दॅट इव्हेंट ए, इव्हेंट बी. ओके, फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे तर रेडने तुम्हाला ए बार आणि बी बार ड्रॉ करायचे. सो व्हॉट इज युअर ए बार देन, ए बार म्हणजे हा पूर्ण, हा झाला तुमचा ए बार. ओके, सो रेडने आपण काय ड्रॉ केलं आहे, रेडने आपण ड्रॉ केलं आहे ए बार. आता आपण बघणार आहे बी बार. बी बार आपण ब्ल्यूने ड्रॉ करूयात. ओके, बी बार आपण ब्ल्यूने ड्रॉ करूयात. सो बी बार म्हणजे काय, बीच्या बाहेरचे सगळे. ठीक आहे, बी बार म्हणजे काय येणार, ओके, बी बार म्हणजे बीच्या बाहेरचे सगळे. सो हा झाला तुमचा बी बार. ओके, सो व्हॉट इज देअर इंटरसेक्शन देन. इंटरसेक्शनमध्ये काय आहे त्यांच्या बघा बरं. इंटरसेक्शन म्हणजे काय, जिथं ब्ल्यू पण लाईन्स आहेत आणि रेड पण लाईन्स आहेत. असा पार्ट कोणता आहे, जिथं ब्ल्यू पण लाईन्स आहेत आणि रेड पण लाईन्स आहेत, तो पार्ट आहे तो आपण ग्रीनने डिनोट करूयात म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. सो तो इंटरसेक्शनचा जो पार्ट आहे तो आपण आता व्हर्टिकल लाईन्स घेऊयात. सो तो हा पार्ट आहे, दिसतंय का, जो आपण ग्रीन लाईन्सने डिनोट करतोय. ओके, सो जिथं बॉक्सेस तयार झालेत ना तो पार्ट म्हणजे ए बार इंटरसेक्शन बी बार. सो ग्रीनने जो आपण डिनोट केला आहे, ग्रीन प्लस ब्ल्यू प्लस रेड, त्याने जो डिनोट केलेला आहे तो झाला ए बार इंटरसेक्शन बी बार. बघा बरं, जो ब्ल्यू लाईन्सने डिनोट केला आहे वरच्या फिगरमध्ये, फिगर नंबर 1मध्ये, आणि फिगर नंबर 2मध्ये जो ग्रीनने डिनोट केलेला आहे ते रिजन सेम आहेत, म्हणजे ते इव्हेंट सेम आहेत. ओके, सो क्लिअरली हेन्स ए बार इंटरसेक्शन
Hence A bar intersection B bar is same as A union B bar. जर दोन इव्हेंट सेम असतील तर त्यांची प्रोबॅबिलिटी सेम येणारच ना. अँड hence probability of A union B bar is same as probability of A bar intersection B bar. ठीक आहे. सेम प्रूफ तुम्ही सेकंड डिमॉर्गन्स लॉ, म्हणजे हा जो डिमॉर्गन्स लॉ आहे सेकंड, याचं प्रूफ तुम्ही सेम पद्धतीने समजून घेऊ शकता. ओके. आणि ते अप्लाय पण करू शकता. सो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही कॉम्प्लिमेंट सेपरेट आउट करता दोन्ही इव्हेंट्सला, युनियनच्या किंवा इंटरसेक्शनच्या, त्यावेळी तुमचं जर युनियन असेल तर ते इंटरसेक्शनने रिप्लेस होईल आणि इंटरसेक्शन असेल तर युनियनने रिप्लेस होईल. बघा इथं युनियन होतं म्हणून आपण इंटरसेक्शनने रिप्लेस केलं, इथं इंटरसेक्शन होतं म्हणून आपण युनियनने रिप्लेस केलं आणि फक्त कॉम्प्लिमेंटचा बार जो आहे तो सेपरेट केला दोन्ही इव्हेंट्सला. सो इन द सेम मॅनर यू कॅन अंडरस्टँड द प्रूफ ऑफ दिस ऑल्सो. ओके. सो हा जो पार्ट आहे हा तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. नाव नेक्स्ट थेरम इज फॉर एनी टू इव्हेंट्स. Next theorem is for any two events. Theorem number 3. For any two events A and B in a sample space, A and B in a sample space, probability of A bar intersection B is equal to probability of B minus probability of A intersection B. Okay. So to understand this statement, we will take the help of Venn diagram. Okay. So firstly draw the Venn diagram. Let this be event A, let this be event B, and the rectangle is sample space S. Okay. So now we have to rewrite this event B. Okay. Event B is what? Event B is, let me draw. So this dotted region, what is it? Identify the region. This dotted region B जो आहे तो हा डॉटेड रिजन प्लस रेडने डॉटेड केलेला तो प्लस हा ब्ल्यूने डॉट केलेला डॉटेड रिजन बाय ब्ल्यू अँड बाय रेड पेन्स यांचं युनियन आहे ना, बरोबर. सो सिम्पली तुमचा जो इव्हेंट बी आहे तो दोन डिसजॉईंट किंवा म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्सचं युनियन म्हणून लिहिता येतोय, बरोबर. सो वी विल यूज दॅट थिअरी. So B can be written as B is union of what? A intersection B. हा जो पार्ट आहे ब्लूने डिनोट केलेला तो काय आहे? A intersection B. So this is your A intersection B. Let me write it. This is A intersection B. And what is this? What is this dotted, red dotted region? What is it? It is clearly the part of B. Okay. But it is the intersection of what? B and A bar. हा जो रिजन आहे रेडने डॉट केलेला तो रिजन ए मध्ये येतो का? नाही, म्हणजे तो ए बार मध्ये येतो. पण ए बार मध्ये पण
बी मधलेच फक्त पॉईंट्स घेतले ना आपण, बीच्या बाहेरचे घेतलेत का ए बारमधले? ए बारमध्ये अजून बाहेरचे पण पॉईंट्स आहेत, ते घेतलेत का आपण? नो. सो क्लिअरली द रेड डॉटेड रिजन इज ए बारचं इंटरसेक्शन आहे विथ बी. म्हणजे सिम्पली यू कॅन राईट बी ॲज ए इंटरसेक्शन बी युनियन विथ ए बार इंटरसेक्शन बी. आता हे अशाच पद्धतीने बीला का रिराईट केलं? कारण आपल्याला म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स हवे आहेत ना. कारण आपल्या ॲक्झोमॅटिक प्रोबॅबिलिटीच्या डेफिनेशनमध्ये म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स असतील तरच आपण ॲक्झोम 3 वापरू शकतो. म्हणून आपण इथं काय केलं, तर 2 म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्सच्या युनियनमध्ये बीला लिहिलं. बरोबर. नाव वी कॅन अप्लाय द प्रोबॅबिलिटी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी plus probability of A bar intersection B. Okay. So now what is this? This is by axiom 3. कारण ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत इव्हेंट्स ए अँड ए इंटरसेक्शन बी अँड ए बार इंटरसेक्शन बी, म्हणून आपण axiom 3 यूज केलं. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी is equal to probability of A intersection B plus probability of A bar intersection B. So now we can shift this probability of A bar intersection B, sorry, A intersection B on left hand side. So what we will get in that case? Probability of A bar intersection B is equal to, shift this probability of A intersection B on this side. So you will get probability of B minus probability of A intersection B. Okay. So A bar intersection B म्हणजे कोणता रिजन? हा रिजन जो रेडने आपण डिनोट केलेला आहे. सो ए बार इंटरसेक्शन बी ची प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? तर फक्त प्रोबॅबिलिटी ऑफ बी मधून आपण काय काढतोय? तो जो डॉटेड ब्ल्यू रिजन आहे तो काढतोय, आणि तो काय आहे? ए इंटरसेक्शन बी. सो सिम्पली द प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. नेक्स्ट थिअरम, additive law of probability. Okay, next theorem. In the same way you can also prove that A आणि B च्या प्लेसेस जर इंटरचेंज केलं तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी बार केलं तर काय येईल? सेम, फक्त प्रोबॅबिलिटी ऑफ बी येईल का आता? नो, प्रोबॅबिलिटी ऑफ ए येईल मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो यू कॅन प्रूव्ह दिस in the same way. Next is additive law of probability. Okay, additive law of probability, theorem number 4. And it is probability of A union B is equal to probability of A plus probability of B minus probability of A intersection B. आधी आपण व्हेन डायग्रामने याचं प्रूफ समजून घेऊयात आणि मग आपण ॲक्च्युअल प्रूफकडे जाऊयात. ओके, सो ड्रॉ द व्हेन डायग्राम. Draw the Venn diagram. This is your sample space. This is event A. This is event B. ओके, सो इथं बघा आता ए युनियन बी ची प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? या कंप्लीट रिजनची प्रोबॅबिलिटी. बरोबर, या कंप्लीट रिजनची प्रोबॅबिलिटी. पण हा जो कंप्लीट रिजन आहे, या कंप्लीट रिजनमध्ये काहीतरी डबल काउंट होतोय. म्हणजे ज्यावेळी आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए घेतो त्यावेळी आपण फक्त एवढे आउटकम्स काउंट करतो. बरोबर, पण ज्यावेळी आपण प्रोबॅबिलिटी बी घेतो त्यावेळी आपण परत हे आउटकम्स काउंट करतो. सो याच्यात जो इंटरसेक्शनवाला पार्ट आहे, जो मी डार्क ब्लॅक केला आहे आत्ता, तो डबल काउंट होतो ना, त्यातले आउटकम्स डबल काउंट होतात.
सो ते डबल काउंट करून चालेल का? युनियनमध्ये तर ते एकदाच काउंट होतात. मग ते डबल जी प्रोबॅबिलिटी काउंट झालेली आहे ती एकदा आपण सबट्रॅक्ट करतो आणि मग आपल्याला मिळते प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी. सिम्पली हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे प्रूफ वेन डायग्रामचा यूज करूनच समजून घ्यायचं आहे. सो ड्रॉ अनदर वेन डायग्राम. ठीक आहे, याच्यामध्ये आपण ए आणि बी असे 2 इव्हेंट्स घेतले आणि सॅम्पल स्पेस. आता जेव्हा जेव्हा तुम्हाला युनियनची प्रोबॅबिलिटी प्रूव्ह करायची असते तेव्हा तेव्हा तुम्ही ॲक्झिओम 3चा वापर करू शकता, कारण त्याच्यामध्ये युनियनचीच प्रोबॅबिलिटी दिली आहे. फक्त त्यासाठी कंडिशन काय सांगितलेली आहे आपल्याला, की तुमचे जे 2 इव्हेंट्स आहेत ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह हवे, तर तुम्हाला तिथे ॲक्झिओम 3 वापरता येईल. सो ए युनियन बीला 2 डिसजॉईंट इव्हेंट्सच्या युनियनमध्ये लिहिता येईल का? तर लिहिता येईल. कसं? पहिलं तुमचं इव्हेंट असणार आहे तो म्हणजे इव्हेंट ए आणि दुसरा इव्हेंट असणार आहे तो म्हणजे हा इव्हेंट. सो सिम्पली व्हॉट इज दिस? हा जो बीचा शेडेड रिजन आहे, हा रिजन म्हणजे कोणता इव्हेंट आहे? ए मधले एलिमेंट्स घेतोय का आपण तिथं? नो, ए बार मधले घेतोय. सो दिस कॅन बी रिटन ॲज ए बार इंटरसेक्शन विथ बी, जो की आपण मागच्या थेरममध्ये बघितलेला आहे. सो आता ए युनियन बीला 2 म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्सच्या युनियनमध्ये लिहिलं आपण, किंवा डिसजॉईंट इव्हेंट्सच्या युनियनमध्ये लिहिलं. त्यातला एक म्हणजे हा डॉटेड आहे जो की आपण ए घेतलेला आहे, आणि दुसरा म्हणजे लाईन्सने शेड केलेला आहे. यांच्या कॉमनमध्ये काही आहे का? नाही आहे. बरोबर. सो आता हे झाले म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी कॅन बी रिटन ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटरसेक्शन बी. का सेपरेट आउट केली आपण प्रोबॅबिलिटी? बाय ॲक्झिओम 3, कारण ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत म्हणून. सो इट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस याची प्रोबॅबिलिटी ऑलरेडी आपण काढली आहे मागच्या थेरममध्ये. काय असते याची प्रोबॅबिलिटी? ए बार इंटरसेक्शन बीची प्रोबॅबिलिटी बघा. दिस इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटरसेक्शन बी, अँड व्हॉट इट इज? probability of B minus probability of A intersection B. So it is probability of B minus probability of A intersection B, and hence proved. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. बघा, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो A union B can be written as A union A bar intersection B. So this is probability of A union B is equal to probability of A प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटरसेक्शन बी, आणि मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटरसेक्शन बी बाय थिअरम 3 आपण काय रिराईट केलं? प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटरसेक्शन बी इज सेम ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो दीज आर द इम्पॉर्टंट थिअरम्स वी हॅव. ओके, नाव वी विल सी examples depending upon these theorems. Okay, in a group of 1000 persons. Okay, write down the question. Example number 1. In a group of 1000 persons, there are 650 who can speak who can speak Hindi, 400 can speak English, 400 can speak English, and 150 can speak
both Hindi and English. Both Hindi and English. If a person is selected at random, if a person is selected at random, what is the probability that he speaks Hindi only, second English only, and third only one of the two languages. And last one is at least one of the two languages. ओके, सिंपल क्वेश्चन आहे, थोडासा लेंदी आहे, पण आधी क्वेश्चन समजून घ्या. टोटल 1000 पर्सन्स आहेत आपल्याकडे, बरोबर, आणि त्यापैकी 650 जे आहेत ते हिंदी बोलतात, 400 जे आहेत ते इंग्लिश बोलतात, आणि 150 जे आहेत ते दोन्ही बोलतात, हिंदी आणि इंग्लिश. तर तुम्हाला काय काढायचं आहे, इफ अ पर्सन इज सिलेक्टेड ॲट रँडम, म्हणजे कुठला तरी एक व्यक्ती आपण सिलेक्ट करतो आहे, हा झाला तुमचा रँडम एक्सपेरिमेंट. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट ही स्पीक्स, आता तो जो व्यक्ती सिलेक्ट केलेला आहे तो हिंदी बोलतोय, फक्त हिंदी बोलतोय, याची प्रोबॅबिलिटी काय? तो फक्त इंग्लिश बोलतोय, याची प्रोबॅबिलिटी काय? तो दोन्हीपैकी एकच लँग्वेज बोलतोय, याची प्रोबॅबिलिटी काय? आणि तो किमान एक लँग्वेज बोलतोय, याची प्रोबॅबिलिटी काय? अशा 4 गोष्टी त्यांनी विचारलेल्या आहेत. सो इथं आपल्याला वापरायचे आहेत जे आत्ता आपण थेरम्स लर्न केलेले आहेत ते थेरम्स. सो त्यासाठी आधी समजून घ्या, बाय व्हेन डायग्राम वी विल सॉल्व दिस प्रॉब्लेम. व्हेन डायग्राम आधी ड्रॉ करूयात आपण. सो ड्रॉ द व्हेन डायग्राम लाईक दिस. ठीक आहे, हा तुमचा आणि हा तुमचा वेगवेगळे असे 2 इव्हेंट्स आपण घेणार आहे, बरोबर. सो लेट ए बी द इव्हेंट दॅट द पर्सन स्पीक्स हिंदी अँड बी बी द इव्हेंट दॅट द पर्सन स्पीक्स इंग्लिश. सो हाऊ मेनी पीपल यू हॅव, सॅम्पल स्पेसमध्ये किती लोक आहेत? 1000 लोक आहेत. त्यापैकी हिंदी बोलणारे किती आहेत? हिंदी बोलणारे आहेत 650 आणि इंग्लिश बोलणारे आहेत 400. ओके, हिंदी बोलणारे आहेत 650, इंग्लिश बोलणारे आहेत 400, आणि इंटरसेक्शनमध्ये किती आहेत? 150. म्हणजे दोन्ही बोलणारे, हिंदी आणि इंग्लिश हे दोन्ही बोलणारे किती आहेत? 150. तर तुम्हाला आधी आपण इव्हेंट्स जे आहेत ते समजून घेऊयात. ओके, लेट ए बी द इव्हेंट, let A and B be the events that a person selected at random speaks Hindi and English respectively. Hindi and English रिस्पेक्टिव्हली, फुल स्टॉप. सो जे सिलेक्ट केलेला व्यक्ती आहे तो हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही गोष्टी बोलू शकतो. हे आपण इव्हेंट्स ए आणि बी घेतलेले आहेत, बरोबर. सो आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए कशी कॅल्क्युलेट करणार आपण बघितलेलं आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन द इव्हेंट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस, दॅट इज एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस, जो की 650 by 1000. सो किती येईल ते?
650 बाय 1000. कीप इट ॲज इट इज, तसंच ठेवा, रिड्यूस करायची काही आवश्यकता नाही आहे. ओके, सो बीची प्रोबॅबिलिटी काय येईल मग? बीची प्रोबॅबिलिटी, वेट अ मिनिट, बीची प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी, नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी, म्हणजे जे इंग्लिश बोलणार आहेत ते सगळे. सो 400 पीपल आर देअर, डिवायडेड बाय 1000. सो या झाल्या ए आणि बीच्या प्रोबॅबिलिटीज. आता ए इंटरसेक्शन बीची पण दिलेली आहे तुम्हाला. नंबर ऑफ पीपल दिलेले आहेत की जे दोन्ही लँग्वेजेस बोलत आहेत, 150. म्हणजे आपण ए इंटरसेक्शन बीची पण प्रोबॅबिलिटी काढू शकतो. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी is equal to probability of A intersection B is equal to number of elements in A intersection B divided by number of elements in the sample space, म्हणजे जेवढे people आहेत ते. सो 150 people are there. ओके, की जे हिंदी आणि इंग्लिश दोन्ही बोलतात. आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेसमधले एलिमेंट्स किती आहेत? 1000. ओके, टोटल पीपल किती आहेत? 1000. सो आता जे विचारलं आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूयात. सो काय विचारलेलं आहे? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द पर्सन सिलेक्टेड ॲट रँडम स्पीक्स हिंदी ओनली, म्हणजे फक्त हिंदी बोलायला पाहिजे त्याने, इंग्लिश नाही बोलायला पाहिजे. सो तो जो रिजन आहे तो आपण जरा डॉटेड याने समजून घेऊयात. ओके, सो जो रेड ने आपण डिनोट करूयात, फक्त हिंदी बोलणारे किती आहेत बघा. जे रेड डॉटेडने मी डिनोट करते ते आहेत फक्त हिंदी बोलणारे. पण आता ते सिम्बॉलिक ते सेट्सच्या टर्म्समध्ये कसं लिहिणार? तर ते सेट्सच्या टर्म्समध्ये लिहिताना काळजी घ्यायची आहे. काय काळजी घ्यायची आहे? बी मधले लोक चालतील का? नाही, फक्त ए मधले. म्हणजे काय? तर बी बार मधले लोक, बीच्या कॉम्प्लिमेंटमध्ये लोक, बट इंटरसेक्शन विथ ए. दॅट इज यू कॅन सिमिलरली राईट इट ए इंटरसेक्शन बी बार. बरोबर. सो तुम्हाला प्रोबॅबिलिटी कोणाची काढायची आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी बार. सो फॉर द फर्स्ट A intersection B bar is equal to set of people speaking Hindi only. फक्त हिंदी बोलणारे हे एवढे लोक आहेत. बरोबर. A intersection B bar एवढे. सो त्याची प्रोबॅबिलिटी कशी काढणार आपण? सो प्रोबॅबिलिटी ऑफ A intersection B bar is equal to, वापरा थेरम नंबर 3. काय सांगतो थेरम नंबर 3? थेरम नंबर 3 सांगतो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी बार, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी बार इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए, यूज इट, प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, which is equal to 650 by 1000 minus 150 by 1000. So it is equal to 500 by 1000. So it is equal to 1 by 2. So this is the probability of that the person selected at random speaks Hindi only. Speaks Hindi only. Okay. Second one is what? English only. Okay. English only म्हणजे काय? आता आपण ब्ल्यूने व्हेन डायग्रामकडे जाऊयात आपण, आणि ब्ल्यूने आपण डिनोट करूयात, ब्ल्यू डॉट्सने. सो ब्ल्यू डॉट्सने आता आपण काय डिनोट करणार आहे? फक्त इंग्लिश बोलणारे. सो फक्त इंग्लिश बोलणारे म्हणजे इंटरसेक्शनमधले हवे आहेत का तुम्हाला? नाही. जे हिंदी आणि हिंदी पण बोलतात ते नको आहेत आपल्याला. सो जे ब्ल्यू डॉट्सने डिनोट केलेले आहेत ते आता काय आहेत? इंग्लिश ओनली. मग तो कोणता इव्हेंट होणार आहे सांगा? तो इव्हेंट होईल बी इंटरसेक्शन ए बार. आता कारण आता
हिंदी नको आहे, हिंदीच्या कॉम्प्लिमेंटमधले म्हणजे एच्या कॉम्प्लिमेंटमधले, बरोबर. सो बी इंटरसेक्शन ए बार. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी देन? अगेन अप्लाय द same theorem number 3. So English only is equivalent with B intersection A bar. Okay, so probability of B intersection A bar is equal to probability of B minus probability of A intersection B. So it is equal to 400 divided by 1000, it is the probability of B, minus 150 divided by 1000. So it is equal to 400 minus 150 is 250. So 250 by 1000. So it is equal to 1 by 4. So 1 by 4 is the probability that a person selected at random speaks English only. Okay. Now next is probability that a person selected at random speaks only वन ऑफ द लँग्वेज, म्हणजे दोन्हीपैकी एक कुठली तरी लँग्वेज तो बोलतोय, बरोबर. सो दोन्हीपैकी एक म्हणजे इंटरसेक्शनवाला नको आहे ना, याचा अर्थ काय झाला? दोन्हीपैकी एक म्हणजे इंटरसेक्शनवाला नको आहे, बाकीचे सगळे, बरोबर. सो व्हॉट इज इट? इट इज क्लिअरली द युनियन ऑफ प्रिव्हियस टू, बरोबर. या दोघांचं युनियन म्हणजेच दोन्हीपैकी एक लँग्वेज ना. सो फॉर द थर्ड सब क्वेश्चन, probability that third sub question, okay, probability that a person selected at random speaks only one language, is given by probability of A intersection B bar union A bar intersection B, म्हणजे मागचे दोन. सो इट इज इक्वल टू, नाव दे आर म्युच्युअली डिसजॉईंट. हे म्युच्युअली डिसजॉईंट आहेत ना, यांच्या इंटरसेक्शनमध्ये काय आहे का या दोघांच्या? नाही आहे. म्हणून काय येणार? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी बार ॲडिशन विथ प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटरसेक्शन बी बाय ॲक्झम 3. हे कशामुळे पॉसिबल झालं? बाय ॲक्झम 3. सो इट इज इक्वल टू probability of A intersection B bar आत्ताच आपण कॅल्क्युलेट केली. इट इज probability of A intersection B bar is 1/2 and probability of A bar intersection B is 1/4. So it is equal to 2 plus 1/4, that is 3/4. So the answer of question number 3 is 3/4. Now last one is fourth one. Fourth one is probability that a person selected at random speaks at least one language. At least one language. सो इट इज इक्वल टू, आता सांगा बरं हा सेट कोणता येईल? ॲटलिस्ट वन लँग्वेज म्हणजे काय? ॲटमोस्ट तो दोन्ही पण बोलू शकतो. म्हणजे या केसमध्ये, मागच्या केसमध्ये ओनली वन लँग्वेज होतं म्हणून आपण इंटरसेक्शनवाला पार्ट रिमूव्ह केला होता. पण इथं इंटरसेक्शनवाला पार्ट आपण घेऊ शकतो, कारण ॲटलिस्ट वन लँग्वेज म्हणजे ॲटमोस्ट तो दोन्ही लँग्वेजेस बोलू शकतो. सो सिम्पली इथं तुम्हाला काय करायचं आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी काढायची. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी बाय द ॲडिटिव्ह लॉ, व्हॉट इज इट? जो की आपण आत्ताच लर्न केला. Probability of A plus probability of B minus probability of A intersection B. So it is equal to 650. In bracket write down by additive law of the probability. Okay.
So 650 by 1000 plus 400 by 1000 minus 150 by 1000 is equal to 650 minus 150 is 500 plus 400, so it is 900 divided by 1000, that is 9 by 10. So this is the probability that the person selected at random speaks at least one language. Okay, this is the way we can use the axiomatic probability and the theorems related to axiomatic probability. हे फक्त एक एक्झाम्पल मी घेतलं आहे तुम्हाला या गोष्टी लक्षात याव्या म्हणून. सो असे मल्टिपल एक्झाम्पल्स आहेत जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. हाऊ टू यूज दिस लॉ ऑफ ॲडिशन ऑफ प्रोबॅबिलिटी अँड द थिअरम्स. ओके, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. तुमचे डाऊट्स काही असतील तर तुम्ही कमेंट करू शकता आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.